घन सारप दीतेन दीपेन तमधंसिना तिलोक दीप संबुद्धो पूजयामी तमोनुदम। ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीमधील अंधार तेलाचा दिवा तो अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे तिलोक दीप सम्यक संबुद्ध या जगातील मनुष्यरूपी मनामनातील हा अविद्येचा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धाला द लाईट ऑफ वर्ल्ड असं म्हटलेलं आहे। द लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचा प्रकाश, तथागत सम्यक संबुद्ध। ज्याप्रमाणे सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाशतो, परंतु तथागत सम्यक संबुद्ध आपल्या बोधी ज्ञानानं रात्रंदिवस ते जगाला प्रकाशमान करत असतात। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की एखाद्या देशाला किंवा एखाद्या समाजाला जर गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या समाजाची किंवा त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होतो। आणि म्हणून या भारत देशाची जी संस्कृती आहे, जी विश्वमान्य संस्कृती, जगमान्य संस्कृती अशी श्रमण संस्कृती म्हणजेच बौद्ध धम्म संस्कृती, या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीतला हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या भारत देशाला लाभलेला आहे, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। म्हणून या देशाच्या इतिहासाच्या संदर्भात प्राचीन या जम्बूद्वीपामध्ये आज मी आपणाला माहूर बुद्धलेणीचा इतिहास आपणासमोर मांडणार आहोत। माहूरगड बुद्धलेणी, माहूरगड बुद्धलेणीचा हा इतिहास हे माहूरगड नसून हे महारगड आहे। हे माहूरगड नसून हे महारगड आहे आणि त्या माहूरगडवर बुद्धलेणी असल्यामुळे बुद्धलेणीच्या ठिकाणी विहार असतात। प्रत्येक बुद्धलेणीच्या ठिकाणी विहार असतात, म्हणून त्याला महाविहारगड असं सुद्धा म्हटलं जातं। सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते माहूरगड नसून ते महारगड किंवा महाविहारगड आहे। आणि हे माहूरगड हे प्राणहिता आणि वैनगंगा नदीच्या किनारी असलेले हे ठिकाण, जो मराठवाड्यातील नांदेड जिल्हा म्हणजेच प्राचीन काळामधील जे 16 महाजनपद होती, त्या 16 महाजनपदापैकी अश्मक जनपद किंवा असिक जनपद म्हणून ओळखला जाणार हे अश्मक जनपदातील हे नांदेड शहर। हे नांदेड शहर प्राचीन काळामध्ये या शहराचं नाव नांदेड अजिबात नव्हतं, ते नंदगिरी म्हणून ओळखल्या जात होतं। हा नंदगिरी म्हणजेच नांदेडचा इतिहास, हे नंदगिरी शहर हे आजचं नांदेड शहर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे एक प्राचीन शहर आहे। आपण त्रिपिटकाचा भाग सुत्त निपात या बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं, सुत्त निपातामध्ये पारायण सुत्त आहे आणि हे पारायण सुत्त, या पारायण सुत्तामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आलेला आहे। त्रिपिटकातील ग्रंथ
सुत्त निपातातील पारायण सुत्तामध्ये, पारायण वग्गामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आलेला आहे. आणि या गोदावरी नदीच्या तीरी कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजित यांचा राजपुरोहिताचा मुलगा बावरी नावाचा जो परिव्राजक संन्याशी जो श्रावस्तीचा असतो आणि तो श्रावस्तीवरून या नंदगिरी परिसरामध्ये म्हणजे या दक्षिणापथ या गोदावरी नदीच्या तीरावर तो, जी गोदावरी नदी पैठण पासून तर संपूर्ण दक्षिण भारतामध्ये वाहते, तर या गोदावरी नदीच्या तीरावर हा बावरी नावाचा संन्याशी परिव्राजक त्या ठिकाणी आपला आश्रम उभारत असतो आणि आपल्या 16 शिष्यांसोबत त्या ठिकाणी तो वास्तव्य करत असतो. या बावरी भिक्षूला असं माहीत पडतं की सुदत्त अनाथ पिंडकाच्या आग्रहास्तव अरहंत सम्यक संबुद्ध हे श्रावस्तीच्या जेतवणामध्ये वर्षावास करत आहे. आपल्या ज्ञानबोधाने लोकांना दुःख मुक्त करत आहे. हे जेव्हा बावरीला कळतं त्यावेळी बावरी आपल्या 16 शिष्यांना श्रावस्तीच्या जेतवणामध्ये पाठवतो. आणि हे 16 शिष्य तथागत बुद्धांना काही प्रश्न विचारतात आणि ते प्रश्नाचं उकल तथागत बुद्ध करत असतात की डोक्याचे 7 तुकडे. ही कहाणी मी या ठिकाणी घेणार नाहीत. आणि बुद्ध त्याची उकल करतात आणि ते 16 शिष्य तथागताच्या धम्माला शरण जातात, अंगीकारतात आणि त्या ठिकाणी ते 16ही शिष्य भिक्खू बनतात. धम्म प्रशिक्षण ग्रहण करून, प्रवज्या उपसंपदा ग्रहण करून हे 16 शिष्य गोदावरी नदीच्या ठिकाणी म्हणजेच या नांदेड आणि पैठणच्या परिसरामध्ये ते पुनश्च येतात. आणि बावरीला सुद्धा बुद्धाच्या संदर्भात ते माहिती देतात, ज्ञान देतात. आणि बावरी सुद्धा नंतर या 16 शिष्यानंतर बावरी सुद्धा श्रावस्तीच्या जेतवणात जातात आणि बुद्धाला ते शरण जातात आणि ते भिक्खू बनतात. आधीचे राजपुरोहिताचा मुलगा बावरी नावाचा हा संन्याशी परिव्राजक नंतर मात्र भिक्खू बनतो, अरहंत भिक्खू बनतो. या बावरी आणि हे 16 शिष्य आणि बावरी हे नंतर श्रावस्तीवरून पुनश्च दक्षिणापथमध्ये म्हणजेच या नांदेड पैठण परिसरामध्ये म्हणजे या अश्मक जनपदामध्ये पुनश्च येतात. आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पंढरपूर असेल, पैठण असेल, नांदेड असेल, औरंगाबाद असेल किंवा अमरावती, नागार्जुन कोंडा असेल, या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये या दक्षिण पथामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. हे बावरी नावाचा अरहंत भिक्षू आणि त्याचे 16 शिष्य हे संपूर्ण या अश्मक या दक्षिणापथ भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतात. ही बावरी भिक्षूंची ही भूमी म्हणजे हे नंदगिरी म्हणजे आजचं नांदेड हे शहर होय. आपण साची या जगप्रसिद्ध स्तूपाच्या संदर्भात ऐकलं असेल की साचीच्या स्तूपाचं सम्राट अशोकांनी जे निर्माण केलं, परंतु साचीच्या स्तूपांचा पुनश्च रिकन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा झालं. या जगप्रसिद्ध साची स्तूपाच्या बांधकामाकरिता महाराष्ट्रातून सुद्धा बौद्ध भिक्षूंनी आणि उपासक उपासिकांनी दान दिल्याचे पुरावे बौद्ध साहित्यामध्ये सापडतात. या महाराष्ट्रामधून या साचीच्या स्तूपाच्या बांधकामाकरिता महाराष्ट्रामधून त्या 3 शहरांची, प्राचीन धम्म नगरांची नावे डोळ्यासमोर येतात. पहिलं नाव म्हणजे पैठण, दुसरं नाव म्हणजे भोकरदन जे जालना जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं प्राचीन नाव भोगवर्धन आहे. आणि तिसरं नाव आहे नंदगिरी जे आजचं नांदेड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पैठण, भोकरदन आणि नंदगिरी नांदेड या ठिकाणावरून साचीच्या बांधकामाला, त्याच्या जीर्णोद्धाराला
दान दिल्याचे पुरावे आजही सांचीच्या स्तूपावर नंदगिरी म्हणजे नांदेड या शब्दाचा उल्लेख नंदगिरीवरून म्हणजेच नांदेडवरून भिक्खूंनी आणि उपासकांनी सांचीच्या बांधकामाला दान दिल्याचा पाली शिलालेख आजही आपल्याला सांचीच्या स्तूपावर दिसतो। म्हणून नंदगिरी हे नांदेड जे शहर आहे, हे जे नंदवंश, या नंदवंशाच्या नावावरूनच हे नंदगिरी नाव पडलेलं आहे। आणि हे नांदेड शहर, या नांदेड शहरामध्येच, या नांदेड जिल्ह्यामधीलच माहूर हे ठिकाण, माहूरगड किंवा महारगड किंवा महाविहारगड असं जे माहूरचं नाव आहे। आपण जर बघितलं, संपूर्ण जम्बूद्वीप भारत हा नागवंशी लोकांनी, नाग लोकांचं अस्तित्व असलेला प्राचीन जम्बूद्वीप आहे। या संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये नागवंशी लोकांचं नाग शासन होतं आणि सर्वात जास्त नाग लोकांचं नाग शासन हे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये होतं। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये नागपूर जवळ एक माहूर झरी आहे। माहूर झरी हे सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध स्थळ आहे, माहूर झरी। आणि या माहूर झरी आणि माहूरगड हे जे नांदेड जिल्ह्यामध्ये शहर आहे, या माहूरगडच्या ज्या बुद्धिस्ट लेण्या आहे, या बुद्धिस्ट लेण्या 8व्या 9व्या शतकातील सातवाहन आणि राष्ट्रकूट काळातील आहे। राष्ट्रकूट जे राजवंश प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे, हे राष्ट्रकूट राजवंश नागवंशी राजवंश आहे। या राष्ट्रकूट राजवंशाचा आणि पाल जे बौद्ध राज्य आहे, जे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल, बांगलादेश पर्यंत ज्यांची सत्ता होती पाल बौद्ध राजांची, जो पाल बौद्ध राजा धम्मपाल, या पाल बौद्ध राजा धम्मपालाला या राष्ट्रकूट राजांनी आपली राजकन्या दिली होती, तिचं नाव धरावी आहे। आणि म्हणून राष्ट्रकूट आणि पाल बौद्ध राजवंश हे बुद्धिस्ट नागवंशी राजवंश आहे। राष्ट्रकूट राजवंशाची जी राजधानी आहे ती वेरूळ आहे। महाराष्ट्रामधील राष्ट्रकूट राजवंशाने अजिंठा असेल, वेरूळ असेल किंवा मुंबई येथील एलिफंटा घारापुरी बुद्धलेणी असेल किंवा पुणे येथील पाताळेश्वर बुद्धलेणी असेल किंवा मुंबईतील कान्हेरी आणि मंडपेश्वर बुद्धलेणी असेल किंवा धाराशिव बुद्धलेणी असेल, या बुद्धलेण्यांचं खोदकाम राष्ट्रकूट नागवंशी राजांनी केलेलं आहे। आणि म्हणूनच सातवाहनाबरोबरच राष्ट्रकूट राजांनी या माहूरगड बुद्धलेणीचं खोदकाम केलेलं आहे। या माहूरगड बुद्धलेण्या 8व्या 9व्या शताब्दीतील महायानी वज्रयानी ज्या बुद्धिस्ट शाखा आहे यांच्या आहेत। या बुद्धलेण्या एकूण 8 बुद्धलेण्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। त्या ठिकाणी बोधिसत्व, अवलोकितेश्वर, कीर्तिमुख आणि द्वारपालाची शिल्पांकन आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। परंतु या माहूरगड बुद्धलेणीवर सध्याला त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून त्या ठिकाणी या माहूरगड बुद्धलेणीचं विकृतीकरण झालेलं आहे। आपणा सर्वांना माहित असेल किंवा नसेलही, 17 वर्ष अजिंठा लेणीचा 17 वर्ष अभ्यास करणारे अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर वॉल्टर स्पिंक यांनी या माहूरगड बुद्धलेणीला भेट दिलेली आहे। आणि म्हणून वॉल्टर स्पिंकचं सुद्धा म्हणणं आहे की ह्या राष्ट्रकूट आणि सातवाहन काळातील बुद्धलेण्या आहे। या माहूरगडचा आणखी इतिहास जर बघितला तर या माहूरगडला आदिवासी नागवंशी गोंडकालीन किल्ला आहे आणि हा किल्ला यादवकालीन आणि राष्ट्रकूटकालीन असा हा किल्ला आहे। माहूरगडचं आणखी एक पौराणिक महत्व म्हणजे या माहूरगडला 3.5 पीठांपैकी एक पीठ म्हणून रेणुका देवीचं एक भल्ल मोठं मंदिर आहे। आता रेणुका देवी जरी पौराणिक असली तरी रेणुका देवीला महार वंशाची देवी म्हणूनच आजही लोक बघतात, जर आपण बघितलं तर। आणि म्हणून
हा माहूरगडचा जो इतिहास आहे, हा माहूरगडचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे। माहूरगड परिसर म्हणजे बावरी भिक्खू आणि त्यांच्या 16 शिष्यांनी वर्षावास केलेलं, जे अरहंत बावरी भिक्षू आणि त्यांचे 16 शिष्य यांच्या वर्षावासाची भूमी म्हणजे माहूरगड ही बुद्ध लेणीचा परिसर आहे। या माहूरगडच्या सोबतच या नांदेडलाच आणखी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र आहे, ते म्हणजे कंधार। आपण अफगाणिस्तानमध्ये गांधार ही जी बुद्ध शैली आहे, या गांधार शहरावरूनच, गांधार शहर हे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्ध होतं गांधार बुद्ध मूर्तीच्या कलेसाठी। म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा गांधार हे अफगाणिस्तानामध्ये जरी असेल तरी या गांधारचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार हा जिल्हा तालुका अस्तित्वात आलेला आहे। या गांधारवरूनच कंदहार आणि कंदहारवरूनच कंधार हा नवा तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतो। आणि या कंधारला सुद्धा जो किल्ला आहे, कंधारचा किल्ला, या कंधारचा किल्ला राष्ट्रकूट काळातील कंधारचा किल्ला, या कंधारच्या किल्ल्यावर सुद्धा प्राचीन बौद्ध मूर्त्या आढळून आलेल्या आहेत। कंधार गावामध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या आढळून आलेल्या आहे। या कंधार गावामध्ये बुद्धाची भूमिस्पर्श असलेली गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती सध्या कंधार या गावातील बुद्ध विहारामध्ये विराजमान आहे। आणि म्हणून हे जे कंधार शहर आहे आणि ती मूर्ती जी गांधार शैलीतील जी बुद्ध मूर्ती आहे, जी कंधार किल्ल्यावर आणि कंधार गावातील बुद्ध विहारामध्ये जी मूर्ती आहे, ती राष्ट्रकूट काळातील 8व्या शताब्दीतील आहे। आणि त्या मूर्तीवर ये धम्मा हेतु प्रभवा आहं महा समनो तथागत, हे जे संघ सेनापती सारीपुत्ताचे हे जे वाक्य आहे, जे अश्वजित नावाच्या भिक्खूला संघ सेनापती सारीपुत्ताने बुद्धांचे हे वाक्य त्याला सांगितले होते, ते वाक्य बौद्ध साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे। ये धम्मा हेतु प्रभवा आहं महा समनो तथागत। तर या प्रकारचं पाली प्राकृत मध्ये ते वाक्य कंधारच्या त्या प्राचीन बुद्ध मूर्तीच्या खाली लिहिलेलं दिसतं। आणि म्हणून कंधार आणि माहूरगड हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे। आणि म्हणून या कंधार शहराचा इतिहास किंवा माहूरगड बुद्ध लेणीचा इतिहास अत्यंत महत्वाचा हा इतिहास आहे। या कंधार शहरासोबतच या दक्षिणापथ मध्ये माहूरगड पासून आणि कंधार या प्राचीन बौद्ध स्थळापासून बोधन हे दक्षिण भारतामध्ये म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हे बोधन नावाचं प्राचीन बौद्ध स्थळ सुद्धा आहे। या नांदेड जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यापासून 37 किलोमीटर अंतरावर असलेलं ज्या वाकाटककालीन ज्या बुद्ध लेण्या आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बुद्ध लेण्या आहे। पहिली बुद्ध लेणी म्हणजे माहूरगड बुद्ध लेणी आणि दुसरी म्हणजे हदगाव तालुक्यातील जी शिवूर बुद्ध लेणी। ही शिवूर बुद्ध लेणी सुद्धा हदगाव पासून 37 किलोमीटर अंतरावर किर्र अशा घनदाट जंगलामध्ये आहे। म्हणून शिवूर बुद्ध लेणी ही वाकाटककालीन बुद्ध लेणी आहे आणि माहूरगड बुद्ध लेणी ही सातवाहन राष्ट्रकूट काळातील आहे। आणि म्हणून या माहूरगडचा हा जो इतिहास आहे, हा माहूरगडचा इतिहास मी आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे माहूरगड हे प्राचीन बौद्ध क्षेत्र आहे। माहूरगड ते महारगड आहे, ते महाविहारगड आहे आणि एकेकाळी हे माहूरगडचा परिसर आणि या माहूरगडच्या बुद्ध लेण्या हे बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र होतं। बावरी आणि त्याची 16 शिष्य यांचं वास्तव्य स्थळ, यांच्या वर्षावासाची भूमी, यांच्या धम्म प्रचार प्रसाराचं हे ठिकाण म्हणजे माहूर बुद्ध लेणी। ह्या माहूरगडच्या बुद्ध लेण्या ह्या दुर्मिळ अशा बुद्ध लेण्या, या बुद्ध लेण्यांना आपण नक्की भेट द्यावी आणि या वर्षावासामध्ये आपण नक्कीच त्या माहूरगडच्या बुद्ध लेण्यांना आणि त्या गड किल्ल्यांना
या ऐतिहासिक वारशांना, या धम्माचा चिरंतन वारसा म्हणजे माहूरगड बुद्धलेणी. तर या ठिकाणी या माहूरगडचा हा इतिहास आणि हा माहूरगडचा हा या बुद्धलेणीच्या संदर्भातली ही माहिती आपण इतरांना सुद्धा शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. नमो बुद्धाय. जय भीम.